राजेशाह पाटील साहेबांच्या नेतृत्वावर त्या भागातील जनतेने विश्वास ठेवून परमेश्वर यांना डॉक्टर परमेश्वर यांना निवडून दिले, बिनविरोध निवड दिली। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आई जगदंबेची प्रार्थना करतो। ही सुरुवात आहे आणि अजूनही यासारखेच निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसात द्यावे ही प्रार्थना। दादा जिल्ह्यातील सर्व जनतेचा आपल्यावर जो विकासाचा रथ आपण घेऊन चालला त्याच्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास दृढ करण्याचं काम काल तुळजापूरच्या नागरिकांनी केलंय। त्यांचंही तुळजापूरकरांच्या नागरिकांचं विशेषतः शेळकेताईंचं मी मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी ही जागा आपल्यासाठी बिनविरोध दिली। धन्यवाद। मी आदरणीय राणादादा दत्तावरांना विनंती करतो की डॉक्टर परमेश्वरताई यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, त्यांचं अभिनंदन करावं, कौतुक करावं। आदरणीय राजेशाह पाटील साहेबांना विनंती करतो की उपस्थित पत्रकार बांधवांशी त्यांनी संवाद साधावा। मी नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर अनुजाताई परमेश्वर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधावा। नमस्कार, सगळ्यांना माझा नमस्कार। मी डॉक्टर अनुजा परमेश्वर, प्रभाग क्रमांक 3 जिजामाता नगर तुळजापूर विरुद्ध निवडून दिल्याबद्दल माननीय राणादादा, पेटू भैया आणि माझ्या सर्व तुळजापूर नगराचा मनापासून आभार करते। धन्यवाद। टेबल बदलला आपला काय तुमचं जमतं ना? हो। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरंच मनापासून आनंद व्यक्त करायचा आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपल्या तुळजापूरमध्येच पहिल्या नगरसेविका ज्या आहेत त्या आता निश्चित झालेल्या आहेत आणि अजून मोठा आनंद आहे की त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तुळजापूरची सेवा जी आहे, आपण जे आता मोठं महत्त्वाकांक्षी कार्य हातात घेतलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोठा आता हातभार लागणार आहे, त्यांचं सहकार्य लाभणार आहे। त्याबद्दल सुरुवातीलाच आई तुळजाभवानीचे मी मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो की कल दिलाय। साधी गोष्ट आहे की आपण इतके वर्ष जे बोलतोय ते विकासाच्या बद्दल बोलतोय, आपण जी कामं करतोय ती सकारात्मक कामं करतोय। आपल्या सरकारने, केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने धाराशिव जिल्ह्याला इतिहासात कधी नव्हे एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलाय, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहे। जे विरोधक आहेत त्यांच्याबद्दल तर खरं तर काही बोलण्यासारखे नाही आहे, कारण त्यांनी काहीच काम केलं नाही आहे। ज्या पद्धतीचं त्यांचं आचरण आहे, वक्तव्य आहे, त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं पण नाही आहे। पण मूळ मुद्दा काय आहे की धाराशिवकरांनी हे समजून घ्यायला हवं की आपल्यासाठी झटतंय कोण, आपल्यासाठी वेळ कोण देत आहे, परिश्रम कोण घेत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझल्ट कोण आणतं। आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या कामांसाठी मंजुरी कोण आणतंय, हजारो कोटीचा निधी कोण आणतंय,
आणि त्या निधीच्या माध्यमातून आपलं जीवन सुधारत असताना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावरती भर देत असताना दरडोई उत्पन्न कसं वाढेल, प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती आपण भर देतोय. वेगवेगळ्या इंडस्ट्री कशा आणता येतील, औद्योगिक वसाहती कशा विकसित करता येतील याच्यावरती आपला भर आहे. जे स्वतःचा उद्योग उभा करू इच्छितात त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं, अनुदान मिळवून देणं त्याच्यावरती आपण भर देतोय. आणि स्थानिक रोजगार निर्मितीवरती तर प्रचंड आपला भर आहे. आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसर तिथे तर आपण 1800 कोटीचं विकास कामं हाती घेतलेली आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये तिथे आता भाविक वाढणार आहेत. कारण रेल्वेचं काम आपल्याला माहिती आहे 3295 कोटी रुपये ही आपल्या सरकारने दिलेली आहे. त्यामुळे तिथे जी आता 1.5 कोटी पर्यटक येतात ती संख्या 5 कोटीपर्यंत नेण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. आणि मग तिथे आलेले भाविक जे आहेत त्यांनी राहावं, तिथे राहून तिथल्या अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळावी या अनुषंगाने आपले जे काही पावलं आहेत ती आपण उचलतोय. पलीकडे तारा प्रोजेक्टच्या माध्यमातून 1000 एकरचं आपण डेव्हलपमेंट करतोय, जिथे शेतकऱ्यांना आणि शेतीमालाला चांगला भाव मिळेल याच्या अनुषंगाने प्रक्रिया उद्योग आपण करतोय. असे वेगवेगळे विषय आहेत. अगदी येडशीचा आपला अभयारण्याचा प्रकल्प असेल, रामदऱ्याच्या तिथलं असेल, पाचुंद्याच्या तिथलं असेल. तर मी आपल्या माध्यमातून इतकंच सर्व नागरिकांपर्यंत पोहोचू इच्छितो की आपण विकासाचं राजकारण करतोय. लोकांची जी गरज आहे ती आपण भागवण्याचं, अडचणी दूर करण्याचं हा आपला एक कलमी कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम सुदैवाने अतिशय चांगल्या पद्धतीने, सकारात्मकतेने, ताकदीने चाललाय. विरोधक जे काही बोलतात करतात त्यांनी केलेली कामं मांडावी, विकासाच्या राजकारणावरती बोलावं. त्यांनी काय कामं केली, उद्या ते काय करणार आहेत, कसं करणार आहेत. जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी काय काय केलं, कौडगावच्या MIDCची एखादी बैठक घेतली का, त्यांनी आई तुळजाभवानीच्या मंदिराला 1 रुपया तरी दिला का, किंवा रेल्वेचा प्रकल्प जो आहे त्याला 1 रुपया दिला का. मेडिकल कॉलेज आम्ही सुरू केलं म्हणतात, पण जेव्हा इथे कमिटी आली NMCची तेव्हा डॉक्टर नव्हते, इक्विपमेंट नव्हतं आणि आपल्याला परवानगी दिली गेली नाही. सरकार महायुतीचं आल्यानंतर आपण डॉक्टर्स इकडे आणून घेतले, सगळी मेडिकल कॉलेजची सोय केली, कमिटी बोलवली, त्याच्यानंतर आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनला परवानगी मिळाली. त्यामुळे खोटं न बोलता पुराव्यानिशी त्यांनी केलेलं काम जे आहे त्यांनी मांडावं. आणि मग आमचे जे सहकारी आहेत ते आम्ही केलेलं काम निश्चितपणे पुराव्यानिशी मांडतील. माझी या प्रेसच्या माध्यमातून विनंती सर्व धाराशिवकरांना हीच आहे, आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला ही आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रामाणिकपणे, ताकदीने आपल्या बरोबर आहे. आपलं जीवनमान सुधारावं, अर्थकारणाला बळकटी मिळावी आणि आपल्या धाराशिवचा चेहरा मोहरा बदलावा यासाठी आम्ही जे काम करतोय, जे प्रयत्न करतोय त्याला आपण आपल्या मतदाराच्या आशीर्वादाच्या माध्यमातून प्रचंड बळ द्यावं ही विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला करायची आहे. आणि काही आपले प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे. महायुती की फक्त भाजप शिंदे गट, महायुती की फक्त भाजप शिंदे गट? महायुती एकत्र आहे. अजित पवार आणि आपल्यासोबत नाही. आमच्या तिन्ही नेत्यांनी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी असं ठरवलंय की आपण महायुतीच आहोत, महायुतीमधूनच आपण लढायला हवं. परंतु स्थानिक कारणांमुळे जर कुठे मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर ती होऊ द्यायची असं देखील ठरलेलं आहे. त्यामुळे महायुती जिथे आहे तिथे आहे आणि जिथे जे शक्य होईल तसं स्थानिक स्तरावरती निर्णय होईल. धाराशिवमध्ये काय होईल, महायुतीमध्ये लढेल का? ते तर उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला निश्चितपणे कळेल. विड्रॉलची आहे उद्या दुपारपर्यंत, उद्या विड्रॉलची जी वेळ आहे तोपर्यंत आपल्याला नक्की कळेल. राजकारणात सगळंच काही अधिक सांगायचं असतं असं काही नाही. त्यांनी पुरावे द्यावे आणि पहिलं हे सांगावं की त्यांच्यावरती ज्या ज्या केसेस आहेत त्याचं हिअरिंग का होत नाही कोर्टात, ते पहिलं सांगावं. स्वतः आरोपी आहे ना, का माहीत नाही, घ्या माहिती.
हे असले काहीतरी प्रश्न विचारू नका मला, काहीतरी स्टँडर्डचे प्रश्न विचारा. तुळजापूरला आपली काही तुम्हाला सकारात्मक विकासात्मक बोलायचं असेल जरा विनंती आहे प्रेस चालू आहे, एक 5 मिनिट. तुळजापूरला आपली एक खाती सत्ता आहे आजपर्यंत. तुळजापूरला आजपर्यंत आपली एक खाती सत्ता आहे. मागही होती आणि आता तर नेमकं आपलं विकासाचं काय त्यावेळेस केलं आणि आता काय न्यूज करणार. तुम्हाला एवढी लांब लचक यादी आहे की तुम्हाला लेखी देऊ. हजारो कोटी रुपये तुळजापूरच्या डेव्हलपमेंटसाठी जसं अमित शाह साहेबांनी शब्द दिला त्याप्रमाणे आपण तिथे वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ विकसित करतो. तुम्ही तुळजापूरला आता येत असाल तर या, तिकडे एक आहे वेगळी आपली राहिली, तिथे मग मुद्दे आपण मांडू. अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करायचा काय कशासाठी प्रवेश करायचा माझं कुटुंब राष्ट्रवादी कोण राष्ट्रवादीमधनं मला नाही कल्पना. बरेच गेले त्याला मला कल्पना नाही. तसं काय असेल तर मला जरा माझं ज्ञान वाढवा. आता आपण म्हणलं की विरोधकांनी विकासात्मक मुद्द्यावर आमच्याशी चर्चा करावी. त्यांनी तर सांगितलं की आपण वेळ द्यावी, तारीख आणि वेळ द्यावी, ते आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. आता मी इथेच उपलब्ध आहे, परंतु विरोधक कोण कुठल्या पद्धतीचा त्याच्यावरती आमच्याबरोबरचं कोण असेल ते ठरवू. काही अडचण नाही. उद्या सकाळी 10 वाजता काही हरकत नाही. कोण येणारे मला सांगा आधी, त्याप्रमाणे मी लोक आमचे जे आहेत ते उपलब्ध राहतील, उपस्थित राहतील. ते म्हणतात दोघांनी लोकांनी नाही होते पद्धतीने म्हणजे आता मला नका बोलायला लावू. हे यांचं जर मी बोलायला लागलो, मी सहसा बोलत नाही, पण मी बोलायला लागलो तर मग सगळ्यांना अवघड होऊन जाईल. पण नका त्याच्यात काय म्हणतात. मी काय बोलू, कलेक्टर साहेबांना बोला आपण. मी बोलतो कलेक्टर साहेबांना. काय म्हणतात चाललेलं आहे त्याचं अतिक्रमणासाठी अगोदर आपण कारवाई केली, अतिक्रमण हटवलं, परंतु जे काम चालू आहे ते आता अतिक्रमण व्यतिरिक्त पहिल्या ह्याच्यावर चाललंय आणि दुसरं आणि डिव्हायडर जे आपले ते डिव्हायडर कट करून त्यामध्ये रस्ता केलाय. टेंडरचं डॉक्युमेंट आपण बघा, त्याच्यामध्ये निकष काय ते आधी बघून घ्या आपण, नंतर आपण चर्चा करू त्या विषयावर. आजची प्रेस आहे ती थोडं माझी आहे, आपण नंतर घेऊ ना. काही बोलणारच आहेत ना, यातही अगदी डिटेलमध्ये बोलणार आहेत, पण आज नाही. ओळख तुमची द्या, मी सांगतो ओळख करून. आपण त्यांची वेगळी प्रेस आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये त्यांची भूमिका मांडतील. एक अतिशय सर्वसाधारण कुटुंबातल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे आणि त्यांच्या मनात काय आहे, त्यांनी काय काय अडचणी इथे धाराशिवमध्ये स्वतः अनुभवल्या आणि ज्या अनुभवल्या त्या आता दूर करण्यासाठी त्या काय करणार आहेत सांगतील ना. या व्यतिरिक्त प्रश्न आहे, शेतकऱ्यांचं जे आता 18,500 अनुदान होतं ते त्यापैकी 8,500 जमा झालं. 10,000 देणं अपेक्षित होतं, परंतु ते न देता रबीसाठी 10,000 रुपये तर त्याच खरीपाच्या या रकमेतून ते वर केले. नाही तसं निर्णय आहे सर. मला कागद दाखवा. 4 नोव्हेंबरचा निर्णय तसा दाखवा मला कागद दाखवा. 8,500 जे आहे ते NDRFच्या निकषाप्रमाणे आहे आणि 10,000 जे आहे ते रबीच्या अनुषंगाने दिलेलं अनुदान आहे. 8.5 अधिक 10 असं 18.5 आहे. नाही खरीप पिकासाठी 18,000 रुपये द्यायचं. कागद दाखवा. मला वाटतं आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. इथे काही पक्षप्रवेश आहेत त्यासाठी आपण थांबू शकलो तर अधिक आनंद होईल. या घाई गडबडीमध्ये काही नाश्त्याचं वगैरे काही आहे का माहीत नाही, तर ते आमच्या खर्चात जायचं. त्यामुळे आता विनंती अशी आहे की नाही, आता विनंती वेगळी आहे की प्रेसनेच आम्हाला बोलवावं आणि आम्हाला नाश्ता खवळायला हवा. तुमचं काही असेल ना, आपल्याला काही भवन घेऊन बांधायचं आहे. हो ठीक आहे. आपल्या सर्वांचे मनात